सुरुवातीला आपण खास करून पराभूत झालेल्या संघाचा सन्मान करणार आहोत। पराभूत झालेल्या संघाचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। सन्मान चिन्ह देऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कल्पेश यांना विनंती असेल। कल्पेश आपण यायचं आहे। कल्पेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचे मानकरी आहेत। कल्पेशला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत। अग्निसेनेच्या महिला अध्यक्ष रुपलेताई पवार, त्याच्या जोडीने आदरणीय संध्याजी पवार साहेब आहेत, त्याच्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत। ही जर्सी कल्पेशची आपण बॅटिंग दमदार पाहिलीत, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असणार आहेत। आणि मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ते मात्र आपण या ठिकाणी देतोय। मॅन ऑफ द मॅचची जर्सी, गेम चेंजर ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र आपण पाहिलं तर कल्पेश यांना दिला जातोय। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल कल्पेशांचं। मान्यवरांना विनंती असेल, मॅडम आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हावं। कल्पेश जास्त काही विचारणार नाही, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे। विजय मामा चषकामध्ये कसं वाटतंय? नक्की चांगलं वाटतंय, कारण सेकंड ओव्हरमध्ये माझ्याकडून पण 3-4 बॉल डॉट झाले होते, त्याच्यामुळे दबाव पण होता, कारण तिसरी ओव्हरमध्ये मला मारायचंच होतं। कशा प्रकारे ही स्पर्धा एन्जॉय करतोय? कशा प्रकारे एन्जॉय करतोय ही स्पर्धा? नक्की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्हाला खेळायला संधी द्यायला चांगलं वाटतं। थँक्यू। तर हे होते कल्पेश या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार। ते नेक्स्ट मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी तुम्हाला घालूनच मैदानावरती जायचं आहे। कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा मालवणी भाषेमध्ये आपल्याला समालोचन पाहायला मिळणार आहेत। तर मालवणी भाषेमध्ये रुजवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये दाखल होत आहेत। कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अजितजी यांचा आपण आवाज ऐकूयात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। थँक्यू। हो, धन्यवाद 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 सर, धन्यवाद। तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया। पहिल्या चेंडूवरती, माफ करा, दुसऱ्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करताना दिसता बॅट्समन जवळपास जय मोठे 2 फटके खेळताना दिसता। जय गावडे आता लावतो तुमचेच। पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सुंदर फलंदाजी जय गावडे कडसून, तीच मनोची लगात। सुंदर सुंदर जय गावडे कडसून इल्या तावडे दाखवताना दिसता। हा आज तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर। आता मात्र मोठो फटको मारूचो प्रयत्न होतो, तो म्हणजेच जयचो, पण निर्धाव चेंडू जाताना दिसता यष्टी रक्षकाच्या हातातून। गोलंदाजी मार्कवर जॉय हा वाटता। माफ करा, जयकांत हा थोडासा शॉर्ट मध्ये नाव ऐकलं होतं। पुन्हा एकदा फलंदाजीसाठी जय। आता मात्र जय घुटना टेक, तमाशा देख, खणखणीत असो लांब लचक षटकार देख। धन्यवाद धन्यवाद सर। सुंदर सुंदर फलंदाजी करताना दिसता फलंदाज जय गावडे। आता मात्र यष्टी रक्षक सांगता, काय करतस तू, कशाक लावतस, हय आमका बसक। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हा तो म्हणजे जयकांत। जयकांत म्हणून माका एक अजून डायलॉग काय चालला काय समजत नाही। रनआउटची संधी होती, पंचांचो नोचो इशारो बघा, आणखी एक फुकटचो चेंडू भेटताना दिसत। म्हणून मानवलीत म्हटला जाता, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। फ्री हिटची सुवर्ण संधी चालून इलेली आणि समोर स्ट्राईकला कोणा बॅट्समन जय गावडे। जय बोलो जय। सुंदर फलंदाजी करताना दिसता हा जय। पुन्हा एकदा जयकांत शिकरे। आता मात्र सुंदर गोलंदाजी, आखूड टप्प्याची गोलंदाजी, काना घासून गोलंदाजी आणि विचारता जेवलं की नाही जय। जरी 2 षटके मारले असतील तरी पुढचो चेंडू मात्र कमबॅक करणारो होय ह्या सांगून देणारो चेंडू, तो म्हणजे जयकांत नावाचो।
सिंगम म्हणून पिक्चर इलो होतो त्याच्यातून एक जयकांत शिकरे होतो सगळ्यांका माहिती आहे. तशी मात्र गोलंदाजी करूची लागत जयकांत का नावाप्रमाणे. आता मात्र स्ट्रायकवर इलो दीपक नावाचो फलंदाज. आता मात्र दीपक इलो आणि दीपकान पेटवताना दिसलो आपल्या ज्योतीमधना जयकांत का पेटवताना दिसतो. खणखणीत असो लांब लचक येणारो दीपकच्या बॅटमधून पहिलो वैलो षटकार. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. चंदन गावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदन गावात भरलाय विजय करत मामा चषक. विजय मामा चषक विजय करत मामा चषक. विजय मामा चषक विजय करत मामा चषक. धन्यवाद सर धन्यवाद. सुंदर सुंदर फटके म्हणूचे लागतील तेच म्हणजे दीपक आणि जयच्या नावासून. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन विशाल संघाची धावसंख्या होता तब्बल 2 डझनावर. आंब्याची पेटी जशी पहिली 5 डझनाची होती त्यानंतर 3 डझनाची झाली आणि आता मात्र 1 डझनाची झाली. तशीच धाव संख्या 2 डझनावर 24 वर. तुम्ही बघा V24 त्यापैकी 24 तुमका दिसतात. आता मात्र गोलंदाजी मार्कवर विशाल तर स्ट्राईकवर फलंदाज हा तो म्हणजे धडाकेबाज जय गावडे. खराब खराब गोलंदाजी म्हणूची लागत विशाल कडसून. भरकटणारी गोलंदाजी समुद्रात जशी बोट भरकटता किनाऱ्याक जशी होडी भरकटता तशी गोलंदाजी भरकटताना दिसता विशालेची. पुढे स्ट्राईकवर जय. आता मात्र पुन्हा एकदा खरा पंच बघा. पंचांची स्टाईल बघलास तर टायटॅनिकची पोज तुमका दिसत समोर. त्या स्टाईल मध्ये सांगतात की व्हाईट चेंडू असा आणि अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या पोचता तब्बल 26 धावांवरती. काय काय चालला भरकटताना दिसता. वारंवार काहीतरी कान मंत्र देवचो लागताना दिसत वाटता गोलंदाज विशाल हे का. बघा त्याचो क्षेत्ररक्षक गेलो लगेच धावत की बाबा काय बॉलिंग टाकतस. सावकाश गोलंदाजी टाक म्हणता. थोडी खराब पद्धतीची गोलंदाजी टाकताना दिसता गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा पुढचो चेंडू विशाल हेचो. बघूया कमबॅक करणारो चेंडू आहेत का. आता मात्र गावडे गावलो तावडीत आणि ते का पोचवल्या डायरेक्ट गावाच्या चावडीत. कणकणीत असो षटकार. धन्यवाद डीजे सर धन्यवाद. खरोखर सुंदर फलंदाजी जय गावडे कडसून. पुन्हा एकदा विशाल. आता मात्र हेलिकॉप्टरची संधीचा सोना होत नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र माका म्हणूचा लागत त्यात म्हणजे जय सारख्या वादळ मात्र घोंगावताना दिसता. हा जय सारख्या वादळ घोंगावताना दिसता हा मैदानात आणि सगळ्यांचो करून टाकले ना पाला पाचोळा. आणि आम्ही लहानपणी खेळायचे तेव्हा आजी आमका गाळी घालायची नि मग सांगायचा होऊ दे तुमचा वाटोळा. आता मात्र आणखी एक खराब चेंडू. वारंवार विशाल त्यांनी ग्लोव्ज काढल्या नाही होतो सर बघा म्हणून त्याचो चेंडू काहीतरी आडवो जाय होतो. आता मात्र शिदो टाकूचो प्रयत्न करीत विशाल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर दीपक. हो बघा सिधो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवल्या ना. एक धाव पूर्ण करतात दुसऱ्या धावेसाठी धावतात. बघता बघता 2 धावा. खरोखर सुंदर फलंदाजी म्हणूची लागत विशाल. असेच 2-2 धावा दी कारण समोर जय का स्ट्राईक दिलंस तर तुका भय येतेलो. त्यामुळे जेवढं तू स्ट्राईकवर दीपक का ठेवशील तेवढा तुका बरा होईत. बघा मधीच कुत्रो धावत इलो तेका सुद्धा बॉलिंग टाकूची
ते का हकलूचा लाईनमनाने ताबो घ्यावा. चावलो बिवलो तर पुन्हा 14 इंजेक्शना घेऊची लागतील आमचे खेळाडूंका. एका धावेवरती समाधान मानता. आता मात्र स्ट्राईकवर षटकारांचो बादशाह तोच म्हणजे जय. जयच्या समोरा विशाल. तू आता मात्र मोठो फटको. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक माका नाही तुका आणि सुंदर झेल पकडल्याना आणि संपलो हा जयचो खेळ. आणि खावची लागात आता जय का विरार स्टेशन वरची भेल. संघ घेऊन जाणार लाखाच पारितोषिक. चंदनचा गावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदनचा गावात भरलाय विजय करत मामा. मराठी दणका श्री मिलिंद काशीनाथ किनी सरांकडून सलग 3 षटकारांची तब्बल 500 रुपये, 3 चौकारांसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. आणि माझे जे प्रेक्षक मायबाप जे बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांच्यानी जर झेल पकडल्याने तर तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक हा. त्याचबरोबर सरांकडून फायनल साठी 400 ते 500 आईस्क्रीमचा वाटप करतायला म्हणजे करणार येणार हा. तर सर्व प्रेक्षक मायबापाने आस्वाद घ्यायचा. ते बघा माझे प्रेक्षक मायबाप तैरवलेत, हात वर करून सांगतात आम्ही 1 आईस्क्रीम नाही तर 2 आईस्क्रीम खातायलो असं दाखवून देतात. पण पुढचं चेंडू पाणी पाहिजे जरा स्वयंसेवकांनी त्याचं लक्ष ठेवायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल उडी मारतात ती म्हणजे 37 धावांवरती. सुंदर सुंदर फलंदाजी म्हणूची लागात. जय जरी बाद झालो असत तरी जय तब्बल 23 धावा काढून बाद झालो. संघाची धावसंख्या 38 वरती. विजय मामाची न्यारीच बात. समाजकार्य करतो हा दिन रात. कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. चंदनचा गावात भरलाय विजय करत मामा चषक. चंदनचा गावात भरलाय विजय करत मामा चषक. सिद्धेश नावाचा गोलंदाज येतात स्ट्राईक वरती असा दीपक आणि महेश. बघा दीपक ओपनिंगला इलेलो फलंदाज हा. दीपक कशी फलंदाजी करता एका षटकारानिशी तर खेळता पण यानंतरच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करीत सिद्धेश इलो. सिद्धेश दांडी 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 गोल होगी तेरी दांडी गोल. मेरा सिद्धेश पॉवरफुल. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धन्यवाद धन्यवाद. जसो जय पॅक टू पॅव्हिलियन गेलो तसं आता मात्र दीपक सुद्धा पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता आणि त्याची जागा घेण्यासाठी चाललो. तोच म्हणजे एक पुस्तक फेमस झाला होता श्यामची आई, तोच श्याम येताना दिसता. बघूया श्याम बॉलराक फुटूचो लागात घाम. बघूया जर 3 विकेटची हॅट्रिक घेतली तर मेहुल साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक प्राप्त होता. गोलंदाज सिद्धेश साठी तब्बल 1000 रुपये खिशात घालू शकतस विकेट हॅट्रिक साठी मेहुल साहेबांकडून. आणि सरांकडून सुद्धा मिलिंद काशीनाथ केने सरांकडून सुद्धा 3 विकेट साठी 500 रुपये आहेत. मराठी दणका म्हणून ज्यांची ओळख असा पूर्ण विरार परिसरामध्ये तेच आमचे साहेब किनी साहेबांकडून 500 रुपये म्हणजे जवळपास 1500 मानकरी ठरू शकता गोलंदाज सिद्धेश. आता मात्र सिद्धेशच्या पाठीवर झेलची संधी आणि त्या संधीचा सोना होता. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक आणि शून्याचो चष्मो शून्याचो भोपळोही न फोडता बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता श्याम.
आणि श्यामची आई ह्या पुस्तक काहीतरी खाली पडताना दिसता. संघात बसलेलो आणखी एक धक्को श्यामच्या स्वरूपात. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धन्यवाद 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 सर. बघा हॅट्रिकच्या उंबरट्यावर असा सिद्धेश साठी किनी साहेबांकडून 500 रुपयाचा आणि मेहुल मोने साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. हा बघा हॅट्रिक घेता काय. समोर हा फलंदाज विकास अर्धे पैसे घेऊन वाटून घेऊ नको, पण मोठो षटकार मार. विकास करूचो लागा तुका. संघाक भल्या मोठ्या अशा धाव संकेत टाकूचा लागा. जरी जय पहिल्यांदा मुगड्यान रेच काढल्यान खोऱ्यान जरी धावा घेतल्या नव्हते तरी आता मात्र काहीतरी पडझड होताना दिसता. डॉट पद्धतीचो चेंडू हॅट्रिकची संधी हुकताना दिसता. गोलंदाज सिद्धेशची सुंदर कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या 2 षटकांवरती मुगड्यान रेचिलो होतो, पण आता मात्र काहीतरी धाव संख्या वाळूचो टेम्पो चिखलात रुपल्याप्रमाणे रुपून बसलेली दिसता. पडझड होणारी दिसता. पत्त्यांचो डोंगर जसो एक पत्तो काढल्यावर सगळं कुस्कर होता तशीच हळूहळू गडगडताना दिसता. आणखी एक निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू टाकल्यानंतर आणि एकही धाव दिलेली नाही, ती म्हणजे सिद्धेश यांनी. संघाची धाव संख्या 38 वरती पोहोचलेली आहे. सुंदर गोलंदाजी म्हणूची लागात. 2 षटकांमध्ये 38 धावा होते आणि जवळपास 3रा षटक आता संपतीला तरी सुद्धा 38 धावाच होतात. आता मात्र मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने आकांड्या पार, सीमा पार, गडग्या पार. चेंडू जाता डायरेक्ट चंद्रार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सुंदर गोलंदाजी होती, पण त्या गोलंदाजीवरती दाखवून देताना दिसता. जरी 2 चेंडू खालय तरी पुढच्या चेंडूवरती षटकार मारून दाखवलंय. ह्याच दाखवून देताना फलंदाज विकास नावाप्रमाणे विकास करताना दिसता. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण करताना दुसऱ्या धावेसाठी धावताना रनआउटची संधी, पण फेकी मात्र चुकीच्या दिशेने येताना दिसता. याच बरोबर षटक संपता आणि जवळपास 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता 45. गोलंदाजीसाठी केतन येता. बघा केतन नाव म्हटल्यावर आणखी एक मॅन ऑफ द सिरीजची ज्यांनी गाडी घेतल्या तोच म्हणजे केतन म्हात्रेची आठवण येता. आता रतन बुवा चषक झाला त्यावेळी पुन्हा एकदा. चला केतन गोलंदाजी मार्कवर. पहिलं चेंडू मोठो फटको कणकणीत असो लांब लचक. केतन इलो आणि केतन का दिलो असाच म्हणूचा लागात. खणखणीत असा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धन्यवाद केतन. तुका एक मालवणीत मन सांगतय. अष्टमेक घालतात गाळी होळी एक माफ करा अष्टमेक असतात पोळी होळी एक घालतात गाळी आणि असेच ओरपीत चेंडू टाकशील तर तुझी पाठ होत्याली काळी.
खराब गोलंदाजी. आता मात्र फिरकी घेणारो चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात सुपावलो होतो. कॅचची सुवर्ण संधी होती पण ती संधी जाता आणि डिक्लर अजून एक धाव आपल्या खात्यावर जमा करताना दिसता फलंदाज विकास. आता मात्र स्ट्राईक वरती दिसता तो म्हणजे महेश नावाचा फलंदाज. महेशची बॅट आज शांत दिसता. संघाची धावसंख्या होता तब्बल 52 वरती. नारंगी आणि वैतीपाडा नाणेफेकीसाठी यायचंय. नारंगी आणि वैतीपाडा. सुंदर सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार खाल्या नसात तरी पुढच्या 2 चेंडूवरती कमबॅक करणारी गोलंदाजी ती म्हणजे गोलंदाज केतन ह्याची. आता अजून एक बाहेर जाणारो चेंडू. निर्धाव पद्धतीचो चेंडू. सुंदर सुंदर. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती 0 आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 0. म्हणजे मालवणी सांगूचा झाला तर सकाळी वावलो पण संध्याकाळी मात्र गावलो. म्हणजे पहिल्या चेंडू जर वरती वावलो होतो पण आता मात्र बरोबर ते का ओळखल्यान आणि डिस्पॅच केल्यान स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत असो षटकार. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. धन्यवाद डीजे धन्यवाद. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. आणि दणदणी षटकार येताना दिसता तब्बल लांब लचक स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. शेवटचा चेंडू हाणामारीचा चेंडू भैराई घालणारा चेंडू. आणखी एक मोठो फटको समोरच्या दिशेने. बघूया झेल होता काय पण झेलच्या खाली क्षेत्ररक्षक जाऊ शकत नाही. आणि 2 धावा पूर्ण करतात. तिसऱ्या धावेसाठी धावताना दिसता. आता फलंदाज बाद होता आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचतात तब्बल 60 वरती आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे. डिमांड भारी आलाय रे. डिमांड भारी आलाय रे. जिथं तिथं आज गावगावा होतोय मामाच्या आयोजनाचा. जिथं तिथं आज गावगावा होतोय मामाच्या आयोजनाचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. हॅलो धन्यवाद धन्यवाद. चला जरा नाणेफेकीसाठी आपण जाऊया. टॉस का बॉस मध्ये वैतरणा आणि नारंगी संघ दोन्ही कर्णधार बघा. माफ करा वैतीपाडा आणि नारंगी. विजय मामा चषक 2024 मध्ये खेळ रंगलाय खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार टॉस का बॉस. दर्जेदार गुड शॉट बॉल कंपनीचे प्रोप्रायटर माननीय निरंजन छेडा यांच्याकडून टॉस का धन्यवाद boss. धन्यवाद 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 डीजे सर. तर यानंतर नाणेफेक होते V24 आणि आगरी सेना आमचे माननीय श्री उपेंद्र पाटील साहेबांच्या हस्ते इकडे नाणेफेक केली जात आहे. वैतीपाडा आणि नारंगी. रियानी 11 वैतीपाडा आणि त्याचबरोबर नारंगी दोन्ही संघाचे आणि त्याचबरोबर दादांच्या हस्ते इकडे नाणेफेक होत आहे. तर संघ हे मागतील म्हणतायत आणि V24 पडतोय. आणि डिसिजन सांगा सर. फिल्डिंग नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नारंगी संघाने आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय. तर बघूया पुन्हा एकदा पुढच्या सामन्याकडे जाऊया. चालू असलेला सामना असेल
मेहुल साहेब नाही येत पण मेहुल साहेबांची बक्षीस लागू आहे. किनींचं नाव काय? किनी आपलं धन्यवाद. चला सामन्याकडे वळूया. स्ट्राइक वरती दिसेल तुम्हाला फलंदाज अजय आणि नॉन स्ट्राइक वरती जयकांत. मगाशी पहिला षटक हाताळल्या नव्हतो तो जयकांत गेलेलो दिसतात. गोलंदाजी मार्कवर महेश नावाचा गोलंदाज. अजय स्ट्राइक वरती. तब्बल मेहुल मोने साहेबांकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आणि मराठी तडका मिलिंद साहेबांकडून तब्बल मराठी दणका मिलिंद किनी साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक. आता मात्र पहिल्या चेंडूवरती खणखणीत असो लांब लचक पहिल्या चेंडूवरती षटकार. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. धन्यवाद डीजे. तब्बल मोने साहेबांकडून 1000 रुपयांचा पारितोषिक 3 षटकारांसाठी. तसेच दादा मिलिंद यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक असलेला. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. गोलंदाज महेशच्या पाठीवर पहिलो दणदणीत वळ येताना दिसता. आता मात्र हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती आवळो दिल्यान पुढच्या चेंडूवरती कोवळो काढून घरचो रस्तो दाखवल्यान तोच म्हणजे गोलंदाज महेश याने अजय एका. सारे खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नावानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नावानं मोठा. मशहूर कॉमेंट्रेटर श्याम भोईर. बघा पोलीस शिल्डची टोपी घातल्याने जवळपास सुंदर झेल पकडल्याने होतो. लेदर क्रिकेटचा अनुभव दिसता त्यांना. कारण पोलीस शिल्ड म्हटलाच तर सगळ्यात मोठी टुर्नामेंट असा MCA ची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश. आता मात्र दांडी 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 गोल. होगी तेरी दांडी गोल. मेरा महेश पॉवरफुल. धन्यवाद सर. धन्यवाद. बघा हॅट्रिकची सुवर्ण संधी मिलिंद काशीनाथ किनी साहेबांकडून. मराठी दणका 500 रुपयांचा पारितोषिक हा हॅट्रिक साठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश. आता मात्र सुनील कधी इलो आणि सुनील कधी गेलो यात एका
इन करून जायचंय बॅट्समन लक्षात घ्या. दोन धाव्यांची पॅनल्टी असलेली, माफ करा, एक धावेची पॅनल्टी असलेली लक्षात घ्या. तुम्ही इन करूनच आतमध्ये जायचंय. अरे जाऊ दे आता, गोड मानून घे, प्रसाद देतो तसं. पुन्हा आता एक धावेची पॅनल्टी असलेली लक्षात घ्या. कृपया सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे की इन करूनच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. हा लवकर इन करून घ्या. हा पुढचा बॅट्समन तयार होता बघा, उठलो आणि लगेच इन करू घेतल्या त्यांनी. जरी बॅटिंगला नाही गेलंस तरी इन करून जा. स्ट्राईक वरती गेलो तोच म्हणजे प्रसाद नावाचा फलंदाज. बघूया प्रसाद कशी फलंदाजी करतात. हॅट्रिकची सुवर्ण संधी, 500 रुपयांची सुवर्ण संधी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र मोठो फटको कव्हरच्या दिशेन उडालेलो कारंजो. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. सुंदर सुंदर जवळपास 20 ते 25 मीटर पाठीमागे जाऊन चेंडू अडवल्यान आणि 2 धावा काढताना दिसतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या होता तब्बल 8 वरती. पहिला षटक चालू असताना जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे आणि आता मात्र एक पॅनल्टीची रन वाढली म्हणून 62 धावांची गरज असतेली. आता मात्र सोडून दिलंस भावा, शप्पल केलंस, त्यामुळे वाईड चेंडू नसत्यालो. लक्षात घे पंच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होता. आता मात्र आणखी एक मोठो फटको मारूच्या नादात चेंडू निर्धाव जाताना दिसता. संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 8 धावेंवरती. रणजित किनी साहेबांकडून तब्बल 3 विकेट घेतल्यास 1000 रुपयांचा पारितोषिक प्राप्त होईल तुमका. रणजित किनी साहेब शिरगावकडून यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी. गोलंदाजाचं नाव सांगा. अजय इलेलो. जरी अजयच्या बॅट मधून मोठे मोठे रन नाही इले असती तरी मात्र आता गोलंदाजीच्या शैलीमधून सुंदर गोलंदाजी करूची लागत. अजय दांडी गोल दांडी गोल दांडी गोल. जसा गावात गेल्यावर ढॉर असता आणि त्या तटक्या पेचून निघून जाता तसं चेंडू डावी अष्टी पेचून निघून गेलो आणि जयकांत बाद झालेलो दिसता. जयकांत पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. सुंदर सुंदर गोलंदाजी अजय कडसून. बघा विकेट हॅट्रिक साठी तब्बल मिलिंद किनी साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक. त्याचबरोबर रणजित किनी साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. म्हणजे तब्बल 1500 रुपयाचा मानकरी ठरू शकता अजय. आता मात्र फलंदाज इलेलो तोच म्हणजे जतीन नावाचा फलंदाज. बघा जतीन. जतीन हात दाखवता म्हणता लेग गार्ड घेता पंचांकडून. माफ करा मिडल गार्ड असतेलो. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर जतीन.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर तुट्टान पडलेलो दिसता. मूर्ती लहान पण कीर्तिमान. चेंडू गेला सीमा पार. कणकणीत असा लांब लचक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धन्यवाद धन्यवाद जतीन. बघा एक अपकमिंग यंगस्टर आणि पहिल्या चेंडूवरती दणदणीत असं षटकार मारताना दिसता. आणखी एक मोठं फटको. दुसऱ्या चेंडूवरती दुसरं कणकणीत नाकार मुटको. कणकणीत होतो षटकार. कणकणीत फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अजून एक षटकार आला. अजून एक षटकार आला तर मराठी दणका साहेब मिलिंद काशीनाथ किनी यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक. चला बघा तिसऱ्या चेंडूवरती तिसरं नाकार मुटको मारता काय. तिसरं कणकणीत षटकार मारता काय. सुंदर सुंदर फलंदाजी. बघा यंगस्टर खेळाडू जवळपास 16 ते 17 18 वर्षाचा खेळाडू तुमका दिसता मैदानात. पण आपले इरादे स्पष्ट इल्या बरोबर करताना दिसता. तो म्हणजे फलंदाज जतीन. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी जतीन तयार. हॅट्रिक करता काय बघ्या. ओव्हरपिच आणि साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक प्राप्त करतात. तो म्हणजे जतीन. धन्यवाद धन्यवाद सर. जतीन दाखवून देता. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलंस म्हणून काय झाला. पुढच्या चेंडूवरती 3 चेंडू बाहेर पाठवल्यान झुकेगा नाही साला. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी जतीन. आता मात्र भरकटताना दिसता. तो म्हणजेच अजय. पंच दोन्ही हात समांतर करतात. धावा भेटतात अवांतर. संघाची धाव संख्या तब्बल 27 वरती उडी मारताना दिसता. पुन्हा एकदा जतीन आग खाऊन इंगळे ओकताना दिसता. मुगड्यान रेच काढताना दिसता. आणखी एक मोठो फटको मारूचो प्रयत्न केला नव्हतो जतीनेनी. पण बॅटच्या पट्ट्यात काय इलो नाही. पण पट्ट्यात जर इलो असतो तर ते का रस्त्यावर मात्र पाठवल्या नसतो. सुंदर कमबॅक करूचा लागात अजय. एका पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5वं चेंडू निर्धाव. आता मात्र मोठो फटको. मिड विकेटचे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणती चुकी करणार नाही ते दाखवून देताना आणि जतीन बॅक टू पॅव्हिलियन जाताना दिसता. म्हणून मालवणीत म्हटलं जाता वसा वसा खाना आणि लवकर मसनात जाना. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. अजय लक्षात घ्या. कर्णधार 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात टाकायची आहेत. अजूनही 1 षटक बाकी आहे आणि 13 मिनिटं झाली आहेत. म्हणजे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक हाताळावं लागेल. जर तुम्ही ते हाताळलं नाहीत तर तुम्हाला अतिरिक्त 1 खेळाडू आतमध्ये जावा लागेल. श्याम इलो गोलंदाजीसाठी. श्याम बघा मगाशी फलंदाजीसाठी इलो तो श्याम पण त्याने चमक काय दाखवल्या नाही. पण आता मात्र गोलंदाजीसाठी श्याम इलो आणि श्यामची आई ह्या पुस्तक आता मात्र फलंदाज प्रसादच्या समोर उघडा करताना दिसता. बघूया प्रसाद. नो चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू एका हाताने टोलवताना दिसतात आणि 2 धावा पूर्ण करताना दिसतात. तो म्हणजे प्रसाद.
नॉन स्ट्राईक वर इलेलो फलंदाज हा बघा सुमित. गोलंदाज खराब, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असा फ्री हिट. मालवणी सांगूचा झाला तर बाबा गेलो पंढरपुरा. इले तरी वडे आणि ना इलो तरी वडे. म्हणजे जरी तुम्ही फलंदाज बाद असलास तरी नाबाद आणि नाबाद असलास तरी सुद्धा नाबाद. पुन्हा एकदा मोठो पटको मारूची सुवर्ण संधी ती म्हणजे प्रसाद कडे. आता मात्र सबमरीन डिलेव्हरी, खाली राहणारो चेंडू, सरपटी चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावल्या ती म्हणजे तब्बल 30 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असा. 31 ची गरज आहे. पॅनल्टीचो 1 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र बॅटची कडा घेऊन कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी धावता. पण गॅप मध्ये चेंडू जाता. दुसऱ्या धावेसाठी धावता. रनआउटची संधी पण बघा चप्पल किती नॉन स्ट्राईकचो सुमित वाऱ्यासारखो धावता. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत अग्रसेना वसई तालुका युवा अध्यक्ष आदरणीय आशुतोष पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 मध्ये सर आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद. आता मात्र बॅटची कडा पकडल्यान हा यष्टी रक्षकान झेल आणि खावचो लागत प्रसाद का विरार स्टेशन वरची भेळ. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. कॅप्टन लक्षात घ्या तुमची 15 मिनिटं संपलेली आहेत. मला वाटतं यानंतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेलच वाटतं. आता मात्र केतन इलो ज्यांनी शेवटचा षटक हाताळला नव्हता तोच केतन फलंदाजीसाठी. तर नॉन स्ट्राईक वरती सुमित उभो असा. मग या केतन नावाप्रमाणे केतन मात्रे सारखी बॅटिंग करूची लागत भावा तुका. जिंकण्यासाठी अजूनही खूप धावेंची गरज असा. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाता मिड विकेट फाईन लेग. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतात. फक्त आणि फक्त 1 धावा. आता प्रथम स्ट्राईक वर इलो सुमित एकाद्र षटकार चौकार मार. संघाक एकदम पाणी पाजूचा लागत तुका. बॉलराक पावळेचा पाणी पाजूचा लागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिसता. आता मात्र आणखी एकदा बॅटची कडा खणखणीत असो भरलाय घडा आणि पॅव्हिलियनच्या दिशेने आणखी एक भला मोठा असा कलाम लागताना दिसता. ता म्हणजे सुमित नावाचा. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. बघा श्याम गोलंदाजीसाठी सुंदर गोलंदाजी हातात म्हणजे श्याम. आता मात्र स्ट्राईक वर इलो तो म्हणजे फलंदाज सिद्धेश. मगाशी सुंदर षटक हाताळल्या नव्हतो तो सिद्धेश. इल्या चौकारानं आपला खाता खोलताना दिसता आणि मी कशा केलंय ह्याच दाखवून देता सिद्धेश. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्रिसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. सिद्धेश इलेलो आणि इल्या आपले येण्याची आगाज करून देताना दिसता. सिद्धेश जरी सुंदर षटक हाताळल्या नसात तरी मात्र श्यामच्या पाठीवर शेवटच्या चेंडूवर खणखणीत असो पाठभर वळ दिलेलो दिसता तो म्हणजे सिद्धेश. पॅनल्टी ला सामोरं जावं लागेल तुम्हाला. एक अतिरिक्त आतमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. लक्षात घ्या शेवटचं षटक आहे. 5 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असतील. संघाची धाव संख्या झाली आता तब्बल 37 वरती.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. विकास गोलंदाजी मार्कवर असेल. विकास 6 चेंडू आणि पाव शतक. 4 खणखणीत लागोपाठ वळ. पहिलो चेंडू मोठो फटको मारूचो प्रयत्न केल्यानो तो केतन येती. चेंडू तर थोडं स्लॉट मध्ये होतो पण तेका मात्र प्लॉट मध्ये पाठवता इलो नाही. आता माका वाटतं सिद्धू का स्ट्राईक घेऊची लागत कारण सिद्धू इल्या इल्या चौकार वरती मारल्यानो तो केतन स्ट्राईक वरती असा. केतन चौकार मार षटकार मार बॅटची कडा समोरच्या दिशेन रनआउटची संधी पण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणूची लागत ती केतन याची. 4 चेंडूंवरती 24 धाव्यांची गरज. 4 खणखणीत षटकार. 4 नाकार मुटके. 4 पाटीन पाठभर वळ. फुलटॉस चेंडू होतो ऑफसाईडच्या दिशेन गॅप मध्ये कुर्ली आपला बिल शोधता तशी चेंडू गॅप शोधता दणदण करीत इरल्याच्या पाठसून धुरला फुकीत खणखणीत असो चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. माका वाटतं सिद्धूक लवकर उतरूक होया म्हणून मालवणीत म्हण असा बाजार हुलागलो पावडर लावा सर बाजार हुलागलो म्हणजे पावडर लावण्यात वेळ घालवल्यानी आणि नंतर बॅट्समन का पाठवल्यानी असाच म्हणूचा लागत. दिया बुझने के बाद तेल डालने से क्या फायदा. आता मात्र औपचारिकता शिल्लक. स्ट्राईक वरती केतन. मोठो फटको समोरच्या दिशेन वारंवार समोरच्या दिशेन मारताना दिसता केतन. पुन्हा एकदा पुढचो चेंडू. आता मात्र बॅटची कडा कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना दिसता. डिक्लेअर स्वरूपात एकही धाव न घेता संघ विजयी होता पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करता. चला दोन्ही संघाने नाणेफेक तर झाली आहे. तुमची रजा घेतो मी सरांकडून. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आदरणीय सन्मान्य विजय मामा घरत सरांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालंय. त्यांच्यामुळेच युवा खेळाडूंना एक नवीन प्लॅटफॉर्म दिला गेलाय.